नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अश्रुत राऊत. शेतप्रेमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तर सर्वप्रथम माझ्याकडून आपल्याला पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आणि यापैकी पोळा हा उत्सव शेतकऱ्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्याचा साथी म्हणजेच बैल. त्याला पोळ्याच्या दिवशी सजवल्या जाते, त्याच्या शिंगाला घेरू लावले जाते, त्याच्या पाठीवर झूल घातल्या जाते आणि त्याचे प्रदर्शन सुद्धा मांडले जाते. इतकेच नाही तर मित्रांनो, त्याला या दिवशी पूजले सुद्धा जातात. तर वर्षभर नाही, परंतु पोळ्याच्या दिवशी का बरं त्याला पूजले जातात, का बरं त्याचा इतका मान सन्मान केला जातो आणि पोळा हा सण शेतकऱ्याचा सण म्हणून का बरं ओळखला जातो, तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलद्वारे. या दिवशी शेतकऱ्याचा मित्र, त्याचा साथीदार म्हणजेच बैल याचा दिवस म्हणून पोळा हा सण साजरा केला जातो. बैल हा लाखो शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे, कारण तो आपल्या मालकाची जात पात धर्म पंथ असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता तो आपल्या मालकासाठी तो आयुष्यभर शेतीमध्ये घाम गाळत असतो. मालकाची साथ आणि त्याचे बळ दोन्ही मिळून ते दोघे कष्ट करत असतात आणि तो मरेपर्यंत आपल्या मालकाचा आधारस्तंभ म्हणून जगत असतो. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलाचा सण म्हणून साजरा केला जातो. मालक हा कितीही खचला असेल, परंतु मालक तुम्ही हाती नागर घ्या, मी आव ना तुमच्यासोबत, अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला त्या बैलामधून मिळत असते. त्यामुळे बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हणला जातो. ज्याप्रमाणे आपण फ्रेंडशिप डे हा आपल्या मित्राचा, आपल्या जिवलग, आपल्या साथीदाराचा दिवस म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे शेतकरी व बळीराजा यांच्यातील दोस्तीचा दिवस म्हणून पोळा हा सण साजरा केला जातो आणि त्यांच्या मैत्रीचा दिवस म्हणून पोळा हा सण ओळखला जातो. पोळा हा सण कोणत्या जाती धर्मापुरताच मर्यादित नाही, तर आपल्या देशातील संपूर्ण शेतकरी व बैल त्यांच्यातील एकता दर्शवणारा सण म्हणून ओळखला जातो. आणि या दिवशी संपूर्ण शेतकरी एकत्र येतात, आपल्या आपल्या बैलाला सजवतात, एकत्र येतात. त्यामुळे हा सण एकता दर्शवते. याप्रमाणे पोळा हा सण शेतकरी व बैल म्हणजेच बळीराजा यांच्यातील प्रेम दर्शवते, मैत्री दर्शवते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल एकता दर्शवते. या प्रकारचे काम पोळा हा सण करत असतो, म्हणून आपण पोळा हा सण साजरा केला. ज्याप्रमाणे एक बैल म्हणजेच बळीराजा हा आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्याच्या सेवेमध्ये गुंतवतो, आपल्या शेतकऱ्या म्हणजेच आपल्या मालकासाठी तो शेतीमध्ये राबतो, मालकासोबत आपला घाम गाळतो. या शेतकऱ्याचा मित्र बळीराजा त्याचा सण म्हणून पोळा हा सण ओळखला जातो. हा सण फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाहीत, तर आपल्या कृषी प्रधान देशातील विविध राज्यांमध्ये सुद्धा पोळा हा सण साजरा केला जातो. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. पोळा हा सण साजरा करा, शेतकऱ्यातील एकता जागृत करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, माझ्या शेतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम पाहिजे असेल तर साईडनं बेल आयकॉन आहे, त्याला सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. तर ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.